नमस्कार, मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रमोद महाजनचं वक्तृत्व आणि त्यामुळे परळी नगरपालिकेत झालेला फार मोठा बदल. यामुळे त्यावेळेस जनसंघाचं काम करणारे वसंतराव भागवत एक कुशल संघटक होते. त्यांचं लक्ष प्रमोद महाजनकडे गेलं नसेल तरच नवल वाटलं असतं, आणि त्यांचं लक्ष प्रमोद महाजनकडे गेलं. नुकतेच पुन्हा मराठवाड्यामध्ये विद्यार्थी आंदोलन 73-74 मध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालं, आणि या आंदोलनामध्ये मी असेल, प्रमोद महाजन असेल, गोपीनाथराव मुंडे असतील, जयसिंगराव गायकवाड असतील, असे अनेक आम्ही विद्यार्थी हिरारीनं त्यात भाग घेतला. पण नंतर त्या राजकारणामध्ये वर काय तडजोड झाली माहीत नाही. त्यावेळेसचा काँग्रेसला मानणारा किंवा समाजवादीला मानणारा युक्रांत गट हा सगळ्या त्या आंदोलनातून बाजूला झाला, आणि शेवटपर्यंत प्रमोद महाजनला मात्र अटक ठेवली आणि त्याच्या जामीनसाठी फार प्रयास करावे लागले. 3 आठवड्यानंतर प्रमोद महाजनची जामीन झाली. आणि मग असं वसंतराव भागवतनी सांगितलं की आता प्रमोद महाजन शिक्षकाची नोकरी सोडून देतील आणि जनसंघाचं पूर्ण वेळ काम करतील. आणि प्रमोद महाजनचा जनसंघाचा प्रवास तिथून सुरू झाला. मला आठवतं प्रमोदजी गावोगावी दौरे करायचे. त्या काळात बसशिवाय दुसरा पर्याय नसायचा, कारण अंबाजोगाई रेल्वेला जरी जायचं म्हणलं तरी परभणी 100 किलोमीटर, कुर्डवाडी 100 किलोमीटर असं अंतर असायचं. मग प्रमोद महाजनचे दौरे सुरू झाले. मग त्या अर्थाने ते सतत भेटी देऊ लागले. मग प्रमोद महाजनवर जनसंघात विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ लागल्या, आणि त्यांनी फार कष्टाने प्रयत्नपूर्वक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून पक्षातील वरिष्ठांच्या मनात एक स्थान निर्माण केलं. मला आठवतं की भारतीय जनसंघाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक ही परळी वैजनाथला झाली होती. मला वाटतं 23, 24, 25 जून हा काळ असावा 75 सालचा. आणि बैठक संपली त्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर झाली. बैठकीला फार मोठे मोठे लोक होते. रामभाऊ माळगे यांनी त्या दिवशी अंबाजोगाईत सभा घेतली, कारण आणीबाणीत काय करावं हे पोलिसांना सुद्धा तोपर्यंत मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळंही पोलीस गोंधळलेले होते. पण असं लक्षात आलं की इंदिरा गांधी किंवा सरकार आता राजकारणी लोकांना अटक करेल, आणि मग जो तो आपल्या मार्गाने एक प्रकारे अदृश्य झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड हे तिघेही जण त्यावेळेसचा औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये, मला आठवते की मराठवाडा प्रेसच्या जवळ बहुतेक शहा नावाच्या व्यक्तीच्या घरी ते खोलीवर राहत होते. निर्भय बनवचं त्यावेळेस एक आंदोलन चालवलेलं होतं. ते आत्ताचं निर्भय बनव नाही, आणीबाणीतल्या काळातलं निर्भय बनव. मग जागोजागी गावोगावी कार्यकर्ते अटक व्हायचे, त्यांच्या घरी जाऊन भेटणे, कुटुंबाला दिलासा देणे, या सगळ्या गोष्टी गुप्त पद्धतीने पोलिसाचा सेसेमेरा चुकवत हे तिघेजण करत होते. दुर्दैवाने यापैकी जयसिंगराव गायकवाड आजारी होते म्हणून ते रूमवर थांबले. प्रमोदजी त्यांच्यासाठी औषध पाणी घेऊन रूमवर आले, आणि गोपीनाथरावही तिथंच होते, आणि त्यांना ओळखणारा एक पोलीस अधिकारी नेमका तिथं आला, आणि या तिघांना अटक करण्यात आली. प्रमोद महाजनला अटक केल्यानंतर नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं, आणि या दोघांना हर्सुल जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं प्रमोद महाजन नाशिक जेलमध्ये, म्हणजे काय ज्याला जेल में छा गए, त्यांचं वक्तृत्व म्हणजे विविध विषयावरची त्यांची भाषणं,
म्हणजे काँग्रेसवर भाषण करताना समोर मोहन धारिया बसलेत आणि धारियांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. फार मोठे एक संपादक आहेत, मला वाटतं दैनिक लोकमतचे संपादक होते, गांधी विचाराचे ते फार मोठे अभ्यासक आहेत, प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी एक प्रसंग त्यांच्या तारांगण या पुस्तकात लिहिला आहे की त्यांच्या आयुष्यात जे काही 10-12 महत्त्वाचे लोक आले त्यात प्रमोद महाजनचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. आणि मला वाटतं त्यावेळेस सोलापूरचे पंचांगकर्ते बहुधा दाते जेलमध्ये होते आणि तो सुप्रसिद्ध किस्सा आहे की प्रमोद महाजनचा देवावर ज्योतिषावर असा काही फार विश्वास नव्हता. पण एकदा पंचांगकर्ते दात्याने आग्रह केल्यानंतर ते म्हणले, मी तुम्हाला हात दाखवतोय, पण मला सांगा की माझ्या हातावर ती रेषा आहे का मी या देशाचा पंतप्रधान होऊ शकेल. म्हणजे इतका आत्मविश्वास त्यांना होता. मला आठवतं की कॉलेजच्या काळामध्ये एक मताने गोपीनाथराव पडले CRला आणि आजही योगेश्वरी कॉलेजचं ते सभागृह आहे, त्या सभागृहाच्या पायऱ्यावर प्रमोदजीनं म्हटले होते की आज तू पडला हरकत नाही, एक दिवस तुला मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करेन. दुर्दैवानं एक पाऊल गोपीनाथराव फक्त मागं राहिले, ते उपमुख्यमंत्री झाले. ते 2014ला मुख्यमंत्री झाले असते, पण दैवाच्या मध्ये वेगळंच काही असं होतं. प्रमोदजीचं बाकी आयुष्य तर सगळ्यांना माहिती, त्यांचे राजकीय, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं अटलजी अडवाणीजवळ त्यांची असलेली एकंदरीत जवळकी, त्यांचा अटलजी अडवाणीचा असलेला प्रमोद महाजनवर विश्वास. पण मला एक प्रमोद महाजनविषयी एक गोष्ट प्राकर्षाने सांगावी वाटते किंवा मी ती आग्रहाने नेहमी ह्याच्यासाठी सांगतो की सोमनाथ ते अयोध्या जी रथयात्रा अडवाणीजीनं काढली होती, त्या रथयात्रेचे जनक प्रमोद महाजन होते. दुर्दैवानं ते श्रेय त्यांना आज दिलं जात नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, कारण त्या रथयात्रेत काही दिवस सेवक म्हणून मी सुद्धा होतो. संपूर्ण रथयात्रेची कल्पना, त्याची आखणी, त्याचा येणारा खर्च, या सगळ्या गोष्टीच्या बारकावे प्रमोद महाजन आपल्या वहीत लिहून ठेवले होते. त्या पद्धतीनं तो कार्यक्रम केला होता. मला वाटतं भारतीय जनता पक्षाला त्यानंतरच खरी देशभरात ओळख मिळाली. पण दुर्दैवानं सोमनाथ ते अयोध्या ह्या रथयात्रेचं श्रेय प्रमोद महाजनला देण्यात येत नाही, हे अत्यंत खेदाने नमूद करावं वाटतं.